मोरबे धरणाचा पाणीपुरवठा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात व्हावा यासाठी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे हे मोर्चा काढणार आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सभापती आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल? विरोधी पक्षनेते पनवेलचे आहेत, ते मोर्चा काढणार आहेत. मोरबेचा पाणीपुरवठा पनवेलकरांना व्हावा अशी त्यांची मागणी आहे. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? हे बघा, मला या ठिकाणी ते पनवेल महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी काय बोललं हे माहित नाही, परंतु आपण आपल्या माध्यमातून मला ते समजते. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिका ही सातत्याने ज्या स्थापनेपासून आजपर्यंत एक हाती सत्ता दादांकडे आहे. आणि मोरबे धरण हे आदरणीय डॉक्टर माजी त्यावेळेचे महापौर आणि माजी खासदार संजीव नाईक साहेब यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलं होतं. परंतु या नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांना योग्य प्रकारे जेवढी गरज आहे तेवढे पूर्णपणे पाणी मिळालं पाहिजे आणि 24 तास पाणी देण्याचा इतर शहरांच्या तुलनेमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांना समाधानकारक पाणी आहे. आणि ही याच्यातला एक माणुसकीचा म्हणजे आपण शेजारच्या महापालिकेला आपण पनवेल महापालिकेमध्ये कामोटे आणि खारघर या ठिकाणी ऑलरेडी 58 MLD पाणी पुरवठा आपण त्या ठिकाणी देत आहोत. आणि आमच्या नवी मुंबई महापालिकेमधल्या सर्व नागरिकांना पूर्ण योग्य पाणी पुरवठा दिल्यानंतर राहिलेल्या पाण्यामध्ये आपण माणुसकी म्हणून शेजारची महापालिका म्हणून आपण त्यांना मदत करतोच आहे. परंतु त्यांनी त्या पनवेल मधल्या महानगरपालिकेतल्या नागरिकांकरता अजून व्यवस्था इतर ठिकाणी करण्याची व्यवस्था त्यांनी करावी असं आमचं म्हणणं आहे. सर, कामोठेपर्यंत, खारघर ते कामोठेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचं मोरबे धरणाचं पाणी पुरवलं जातं, परंतु पनवेलकरांनाच का नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. पनवेल, खारघर आणि कामोठे हे त्यांच्या महापालिकेच्या अधिकारामध्ये आहे आणि आपण त्या ठिकाणी माणुसकीचं म्हणजे नवी मुंबईतल्या शहरातील लोकांना पाणी देऊन राहिलेल्या पाण्यामध्ये आपण ऑलरेडी 58 MLD पाणी देतच आहे ना त्यांना. याच्या पलीकडे जो आमच्या नवी मुंबईत शहरातील लोकांना पाणी कमी करून आपण त्यांना कसं देणार आणि हे कसं योग्य ठरेल का? त्यामुळं आम्ही ऑलरेडी कामोठे, खारघर या ठिकाणी पनवेल हद्दीत असणाऱ्या महापालिकेतल्या दोन्ही शहरांना 58 MLD पाणी पुरवठा करत आहोत. त्यांनी बाकीची पाण्याची व्यवस्था महापालिकेने करावी ही आमची मागणी इच्छा आहे. वनमंत्री गणेश नाईक यांना देखील ते भेटणार आहेत, त्यांच्याकडे देखील ते पाण्याची मागणी करणार आहेत. मनपा आयुक्तांची देखील त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अद्यापही त्यांची भेट झालेली नाहीये. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? हे बघा, आपण त्यांना महापालिकेच्या आयुक्तांना ते भेटतील. दादाही त्यांना भेटण्यासाठी दादांची वेळ घेऊन ते नक्कीच भेटतील. परंतु दादांची सुद्धा भूमिका नेहमी सातत्याने सगळ्यांना सहकार्य करण्याची आहे. त्यामुळं या सहकार्याच्या भूमिकेतूनच आपण 58 MLD खारघर आणि कामोठे या ठिकाणी पाणी पुरवठा देत आहोत. परंतु नवी मुंबई शहरातील लोकांना योग्य प्रकारे पाणी दिल्यानंतर राहिलेल्या पाण्यामध्ये आपण 58 MLD पाणी पुरवठा आपण खारघर आणि कामोठे या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार आपण दिलेला आहे ऑलरेडी. त्यामुळं जरी भेट झाली तरी दादा या ठिकाणी खऱ्या अर्थाने नवी मुंबई शहरातील नागरिकांना पूर्ण पाणी समाधानकारक मिळाल्यानंतर बाकीचं पाणी पुरवठ्याचा दादा नक्कीच विचार करतील योग्य ते. नक्कीच येणाऱ्या काळात योग्य तो विचार या संदर्भात केला जाईल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सभापती अशोक पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.